सर्वांना नमस्कार. बाबा मुक्तानंदांनी आपणाला काल सांगितलं, की कसं त्यांना अनुग्रह झाला आणि करुणामय ज्योत भगवान नित्यानंद ह्यामध्ये सुद्धा आपण बाबा मुक्तानंदांचा अनुग्रह विस्ताराने अभ्यासलेला आहे. आणि अनुग्रह झाल्यानंतर त्यांची साधना सुरू झाली आणि त्यामध्ये साधन सुरू झाल्यानंतर त्यांना विविध अनुभूती आल्या. ते त्यांनी दिलं, की शब्द वनवा बनला. म्हणजे ते एवढे एकरूप झाले आणि गुरुमय झाले, की त्यांच्या अंतरी त्यांनी प्रत्येक पेशी-पेशीमध्ये गुरूंना धारण केलं होतं. आणि इथे ते सांगतायत, की जितकं आपण समर्पित होऊ, तितके गुरु आपल्या आतमध्ये अ, त्यांचं स्थापन अ, होतात. म्हणजे त्यांचं अधिष्ठान आपल्या अंतरी होतं. जितके-जितके आपण समर्पित होऊ, तितके-तितके गुरुतत्व आपल्या अंतरी स्थापित होतं. त्यानंतर बाबा मुक्तानंदांनी सांगितलं, की त्यांनी भगवान नित्यानंदांनी कसं त्यांच्यावरती कार्य केलं आणि त्यामध्ये त्यांनी विशेष सांगितलेलं आहे, की जेव्हा शाळेमध्ये पहिल्यांदा त्यांची भेट झाली आणि त्यानंतर त्यांनी ठरवलं, की आपणाला ह्यांच्यासारखं व्हायचंय, भगवान नित्यानंदांसारखं व्हायचंय आणि त्यानंतर त्यांनी शाळा सोडली आणि ते पूर्ण भारत भ्रमंती करू लागले. आणि मध्ये-मध्ये भगवान नित्यानंदांना ते गणेशपुरीला भेटायला जात होते आणि त्यानंतर तिथे थोडे दिवस राहायचे. पुन्हा परत ते निघून जायचे. पुन्हा परत त्यांची आठवण झाली, की परत गुरुदेवांकडे यायचे, परत थांबायचे आणि जायचे. तर हा जवळ-जवळ 15 वर्षांचा कालावधी आहे. आता त्यांनी इथे तो कालावधी लिहिला नाहीये, परंतु सत्याच्या वाटेवर या पुस्तकामध्ये त्यांनी तो कालावधी 15 वर्षांचा सांगितलाय, की शाळा सोडल्यानंतर 15 वर्ष ते सतत मध्ये-आधी गणेशपुरीला जात होते आणि विविध भारतातल्या विविध आश्रमात, मंदिरात विविध प्रकारच्या साधना ते करत होते आणि अभ्यास करत होते. त्यामुळे त्यांचा वेदांताचं सर्व ग्रंथांचा अभ्यास त्यांचा खूप परिपूर्ण झाला होता आणि सर्व साधनाही त्यांनी केल्या होत्या. असं जरी केलं असेल, तरीसुद्धा त्यांना जे पूर्णत्वाची अनुभूती हवी होती, ती काही त्यांना आली नव्हती. जी भगवान नित्यानंदांनी अनुग्रह दिल्यानंतरच आली. आणि ते इथे सांगतायत, की ते माझ्यावर काम करत राहिले. गुरुदेव त्यांच्यावर काम करत राहिले. कुठल्या गोष्टींवर काम करत राहिले, तर त्यांनी स्पष्ट सांगितलेलं आहे, की त्यांच्यामध्ये अहंकार आणि गर्व होता. जो सर्वांमध्येच असतो. तर त्यामुळेच त्यांना 15 वर्ष लागले, की अनुग्रहासाठी पात्र होण्यासाठी किंवा पुढच्या प्रगतीसाठी पूर्णपणे शरण भगवान नित्यानंदांना जाण्यासाठी आणि भगवान नित्यानंदांनी सुद्धा त्यांना पूर्णतः गुरु रूपात, शिष्य रूपात त्यांना स्वीकारण्यासाठी तो तेवढा कालावधी त्यांना लागलेला होता. कारण तोपर्यंत ते मध्ये-मध्ये जेव्हा-जेव्हा बाबा मुक्तानंद गुरुदेवांना भेटायला यायचे. तेव्हा-तेव्हा ते त्यांना त्यांच्यातला गर्व, अहंकार तोडत होते आणि त्यासाठी त्यांच्या विविध परीक्षा त्यांचे घेत होते. त्यांना प्रेमही करत होते, त्याचबरोबर त्यांचा गर्व, अहंकारही तोडत होते. आणि तसं आणि त्यासाठी त्यांनी एक उदाहरण दिलंय, की ते इतर भक्तांसारखी प्रतीक्षा करायचे, की त्यांना पण ते काही देतायत का? आणि ते सर्वांसमोर त्यांना बोलवायचे आणि त्यांना वाटायचं, की आता त्यांना काही देतील. तर आणि तेव्हा ते सांगायचे, तुला नाही रे, तुला नाही बोलवत आहे." असं म्हणजे असे अपमान पण त्यांनी केलेत, की ते अपमान पण पचवून म्हणजे तो मीपणा गळून पडण्यासाठी असे विविध त्यांनी प्रत्येक वेळेला विविध घटना त्यांच्या जीवनात घडवून आणल्या आणि त्या योगे त्यांचा जो देह अहंकार आहे, जो सर्वांच्यामध्येच असतो, पण ह्या शिष्यामधला तोडण्यासाठी त्यांनी खास विशेष आवर्जून गुरुदेवांनी तसे प्रयत्न केलेले आहेत. आणि इथे बाबा मुक्तानंद सांगतात, की असं काही घडलं, की थोडे दिवस ते थांबायचे, पुन्हा परत ते तिथून निघून जायचे. पुन्हा परत त्यांना त्यांचं प्रेम खेचून यायचं गुरुदेवांकडे. आणि इथे ते विशेष सांगतायत, की असं होत होतं, की ते सतत मला माझ्यातला गर्व निघून जाण्यासाठी अशा प्रकारे घटना घडायच्या आणि असं जरी घडत असेल तरीसुद्धा त्यांनी कधीही आपल्या गुरूंचे दोष काढले नाहीत. ते पाहायचे, की माझ्यामध्ये असा कोणता अवगुण आहे, त्याचं आत्मपरीक्षण ते करायचे. म्हणजे इतका चार चौघांसमोर त्यांचा अशा पद्धतीने
पाण उतारा झाला तरीसुद्धा त्यांनी कधीही आपल्या गुरूंमध्ये दोष नाही पाहिले. उलट माझ्यामध्ये काय चूक होते का? ह्याचं आत्मपरीक्षण त्यांनी केलं आणि मग शेवटी एक कालावधी असा आला, की ते जिपरू अण्णांनी त्यांना मार्गदर्शन केलं आणि तुझे गुरु गणेशपुरीत आहेत आणि ते गणेशपुरीला गेले आणि पूर्ण समर्पित झाले आणि गुरुदेवांनी खूप मोठ्या प्रेमाने उच्च कोटीचे शक्तिपात दीक्षा त्यांना करवली, त्यांना नाममंत्र दिला, अनुग्रह दिला आणि त्यानंतर त्यांना पुढे सुखीला पण साधना करण्यासाठी पाठवलं. जाण्याची आज्ञा दिली आणि ते सुद्धा तिथं गेले. आणि इथं ते आपणाला आवर्जून सांगतायत, की असे गुरु आपल्या शिष्याला पारखून त्याला घेत असतात आणि त्याच्यातले दुर्गुण जाण्यासाठी त्यांच्यावरती काम करत असतात. हे गुरुदेवांनी बाबा मुक्तानंदांवरती केलेलं काम आहे. आणि मग त्यानंतर इथे ते सांगतायत, की आपण गुरूंकडे खूप काही देण्यासाठी असतं. त्यांना द्यायचं असतं आपल्या साधकांना, भक्तांना, शिष्यांना. पण आपण त्यांचे जोपर्यंत होत नाही, जोपर्यंत अनुग्रह होत नाही, तोपर्यंत आपल्याला ते घेता येत नाही. तर अनुग्रह होणं ही अत्यंत आवश्यक गोष्ट आहे आणि हे यातनं महत्त्वाचे त्यांनी सांगितलेलं आहे, की त्यांच्याकडे देण्यासारखं खूप असतं, पण जोपर्यंत आपण त्यांचे होत नाही, तोपर्यंत त्यांचे हात पण बांधलेले असतात. ते पूर्णत्वाने देऊ नाही शकत. जसं आता आपण आपल्या वडिलांचं नाव लावतो, तर आपला तो मालकी हक्क त्या प्रत्येक गोष्टीवरती असतो. त्यांनी जी कमावलेलं आहे, जे वडिलोपार्जित आहे, जे आधीचं पण आणि त्यांनी आपल्या वडिलांनी पण जे प्राप्त केलेलं आहे, त्या सगळ्या गोष्टींवरती आपला हक्क असतो. तसंच आध्यात्मिक अ, अ, गोष्टीमध्ये, आध्यात्मिक क्षेत्रामध्ये पण तीच गोष्ट आहे, की जी आपल्या गुरूंची, गुरु परंपरेची जी संपत्ती असते, जो खजाना असतो, तर तो खजाना आपणाला अनुग्रहित होत नाही, तोपर्यंत आपण त्याच्यावरती मालकी आपली असू शकत नाही. तर ही गोष्ट आहे. त्याच्यामुळे अनुग्रह दीक्षा ही अत्यंत आवश्यक गोष्ट आहे. तर आपण त्या परिवाराचा हिस्सा, त्या गुरुपरंपरेचा हिस्सा होणं अत्यंत महत्त्वाची गोष्ट आहे आणि तेव्हा ते नातं निर्माण होतं आणि सर्व काही अधिकार आणि कर्तव्य आणि त्या गुरूंना पण असतं, की हा माझा शिष्य जोपर्यंत तो पूर्णत्व नाही प्राप्त करत आहे, तोपर्यंत त्याचा पाठीराख आपले गुरु सोडत नसतात. एकच जन्म नाही तर पुढे जितके जन्म लागतील तिथपर्यंत ते आपले साथ देत असतात. तर हे सर्व आपल्याला सांगितलेलं आहे. आता आपण पुढचं वाचूया. इथे त्यांनी अजून एक हे पण सांगितलंय, की त्यांच्यावरती जे काम केलं, गुरुदेवांनी त्यांचे अहंकार तोडण्यासाठी विविध प्रसंग आणवले. तर त्यावेळेला त्यांनी अजून एक गोष्ट सांगितली, की आपण गुरूंच्या जवळ राख होऊन राहायचं. राख होऊन राहायचं. माऊलींचा पण 5व्या अध्यायातल्या सुरुवातीच्याच ओव्या आहेत. तर त्यामध्ये त्यांनी दिलेलं आहे, की भस्म होऊन राहायचं, राख होऊन राहायचं. हे त्यांची ओवी आहे. तर त्यामध्ये जसं लाकूड आहे, लाकूड जळून गेल्यानंतर म्हणजे त्याच्यात जळून गेल्यानंतर राख होते. तसंच आपला आतमधला अहंकार आहे, तो पूर्णतः घालवून, तो पूर्णतः जाळून आपण तिथं राखेसारखं पडून राहिलं पाहिजे. तर असं गुरूंच्या इथे आपण राहिलो, तर आपण पूर्णपणे ते आपल्या अंतरी प्रविष्ट होतात. आता इथे ते सांगतायत, की दुसरी महत्त्वाची गोष्ट सांगितली, की गुरूंचे फोटो आपण लावणं ही छान गोष्ट आहे. आपल्याला सतत अनुसंधान राहतं, मध्ये येता-जाता आपल्याला दिसतात ते. तर आपण आपलं आत्मभान आपल्याला लगेच येतं आणि देहाभिमान क्षीण होत जातो. परंतु त्याही पेक्षा पुढे जाऊन ते सांगतात, की आपल्या हृदयामध्ये त्यांना धारण केलं, तर आपण आपले जे अंतःकरणातले सर्व जे दोष आहेत, ते शुद्ध होऊ शकतात. तर त्यामुळे आणि ह्यासाठी गुरूंना पूर्ण समर्पित होणं आवश्यक आहे आणि गुरूंना समर्पित होणं म्हणजे त्यांच्या शिकवणीवर चालणं, हे त्यांनी काल सांगितलेलं आहे. आता आपण पुढे वाचूया. माझ्या गुरूंना खुश करण्यासाठी मी मुद्दाम कोणतेही दिखाऊ हावभाव करीत नसे. त्यांच्या इच्छेप्रमाणे वागून त्यांच्या आज्ञेचे पूर्णतः पालन करून मी अंतरातून त्यांना प्रसन्न करीत असे. मी ध्यानाला बसलो की वेगवेगळ्या ज्योती माझ्या समक्ष प्रकट होत असत.
लाल ज्योती, श्वेतज्योती, कृष्णज्योती आणि अंततः नीलज्योती मला दिसत असे. पण मला एक सोनेरी केशरी प्रकाश प्रकट होत असे आणि त्या प्रकाशात गुरु प्रकट होत असत. मला त्यांच्याकडून उपदेश मिळत असत. मी नीलबिंदूकडे जेवढे अधिक पाहायचो, तितकाच तो मला अधिकाधिक प्रिय वाटू लागला. त्याच्याबद्दलचे माझे प्रेम जसजसे वाढू लागले, तसतसा मी अधिकाधिक आनंदी होऊ लागलो. मला वाटले की मला सर्व काही प्राप्त झाले आहे. मी त्या नीलबिंदूमध्येच मस्त राहू लागलो. त्यावेळी मला फार गर्व होता. एक दिवस मी माझ्या गुरूंना भेटायला गेलो. ते म्हणाले, तुला अजून बरीच वाटचाल करायची आहे. निघून जा, आत्ताच्या आत्ता निघून जा. म्हणून मी परत फिरलो आणि तिथून निघून गेलो. पुन्हा एकदा मी ध्यानमग्न झालो. मी नीलबिंदूकडून त्या नीलबिंदूकडून मला बरीच समज मिळाली. तर आता इथं पुन्हा ते सांगतायत की नीलबिंदू आपण पाहिलेलं आहे की जेव्हा त्यांनी सुकीमध्ये येवल्याला जेव्हा त्यांनी साधना सुरू केली, तेव्हा त्यांना सर्व चारी प्रकारच्या ज्योती दिसू लागल्या. त्यानंतर एक साक्षात्कार होऊ लागले आणि त्यांना नीलबिंदूच म्हणजे आत्मसाक्षात्कार तर तो होऊ लागला. त्यांच्या समोर आपल्या मस्तकातूनच एक निळ्या रंगाचा बिंदू बाहेर येऊन त्यातून तेच आत्मतत्व आहे. तर तो जो बाहेर येऊन तिथेच ऊर्जेचं शरीर निर्माण होणं आणि नंतर तेच ऊर्जेचं शरीर इतकं व्यापक होतं की विश्वरूप दर्शन त्यांना त्या ऊर्जेच्या शरीरात झालेलं आहे. त्याच्यामुळे ह्या पिंडाचाच ब्रह्मांड होतो हे त्यांनी पाहिलं आहे. ह्या आत्म्याचाच परमात्म तत्व आहे हे त्यांनी अनुभवलं आहे. तर ती सुरुवातीची अवस्था आहे की नीलबिंदू म्हणजे आत्मसाक्षात्कार. तर तो बिंदू मस्तकातून बाहेर येऊन ते दर्शन होत होतं. माऊलीची जी पहिली ओवी आहे की ओम नमोची आद्या वेद प्रतिपाद्या जय जय स्वसंवेद्या आत्मरूपा. आत्मरूप हे स्वतःचं दर्शन, स्वतःचं अनुभूती स्वतःच करवतं. ही ती ओवी आहे आणि हा तो नीलबिंदू आहे की जो स्वतः प्रकट होतो आणि तो स्वतःची अनुभूती स्वतःला करून देतो. हे आहे स्वसंवेद्या. कारण त्याची अनुभूती करायला मन, बुद्धी, चित्त हे नाही कामी पडत. तर त्याची अनुभूती कारण ते मन, बुद्धी, चित्ताच्या पलीकडे आहे. तर त्याच्यामुळे ते तत्व स्वतःच प्रकट होतं आणि स्वतःची अनुभूती स्वतःच करून देतं. हे आहे आणि ती अनुभूती पण त्या तत्वालाच होत असते. हे पण आहे. ती अनुभूती घेणारा पण तेच तत्व, सर्व काही तेच आहे. आणि तर ह्या पद्धतीने ते नीलबिंदू आहे आणि ह्या नीलबिंदूचा म्हणजेच आत्मसाक्षात्कार झाला. तर त्याच्यानंतर त्यांना सतत त्याच अवस्थेत ते राहणं किती सुंदर गोष्ट असेल की आणि ह्या सगळ्या अनुभूती येत असताना तर कुठेतरी त्यांना तो गर्व पण होता. ते त्यांनी दिलेलं आहे आणि मग त्यावेळेला त्यांना आपण चितशक्ती विलासमध्ये पण अनुभवलं की त्यांना सोनेरी प्रकाश पण दिसायचा आणि त्या सोनेरी प्रकाशातनं मग त्यांचे गुरु म्हणजे भगवान नित्यानंद तिथून अवतीर्ण व्हायचे. तर हे सुद्धा गुरूंचा साक्षात्कार सुद्धा त्यांना तिथं होत होता त्या सोनेरी प्रकाशातून आणि तसं त्यांना गुरु मार्गदर्शन पण तिथे करायचे. तर इथे ते सांगतायत की जेव्हा त्यांना आत्मसाक्षात्कार झाला तेव्हा त्यांची भेट झाली होती. तेव्हा ते म्हणाले की निघून जा आणि तुला अजून बरीच वाटचाल करायची आहे आणि आत्ताच्या आत्ता इथून निघून जा. कारण त्यांनी जाणलं होतं अजून ह्याच्यातला पूर्ण गर्व गेलेला नाही. हे साक्षात्कार होत आहेत, अनुभूती येत आहेत, तर त्याचाही त्याला एक गर्व आलेला आहे. तर हे या महान विभूतींना लक्षात येत असतं पटकन की आपल्या शिष्याच्या कुटस्थामध्ये म्हणजे त्यांच्या अंतरामध्ये काय भाव आहेत हे त्या शिष्यापेक्षा सुद्धा त्या गुरूंना माहीत असतं. जसं आईला माहीत असतं की माझ्या मुलाला काय भूक आहे, त्याच्या मनात कोणते भाव आहेत. ते आईला जसं माहीत असतं त्या बालकापेक्षा आईला माहीत असतं. तसंच इथे आपल्या सद्गुरूंना आपल्या शिष्याच्या अंतरामध्ये काय चाललंय हे त्यांना पूर्णतः माहीत असतं. हीच गोष्ट आणि त्यामुळे ते सांगतायत की निघून जा, आत्ताच्या आत्ता निघून जा, तुला अजून बरीच प्रगती करायची आहे. आणि त्यानंतर मग ते सांगतायत की साधनेमध्ये पण त्यांना वेळोवेळी मग मार्गदर्शन मिळत गेलेलं आहे आणि तशी त्यांनी प्रगती केली आहे. तर पुढे सांगतायत की एक दिवस गुरुदेवांसमोर मी कोणाला तरी कपटी म्हणालो. लगेच गुरुदेव म्हणाले, अरे मुक्तानंदा, या जगात खरेच कोणी कपटी मनुष्य आहे का? हा तर तुझ्या हुशारीचाच कपटीपणा आहे.
सर्व काही परमसत्याचीच व्याप्ती आहे. भगवंताने स्वतःच्या आनंदासाठीच जगाची लीला रचली आहे. या जगात कोणीही कपटी नाही. आहा, किती सुंदर, किती खरी गोष्ट सांगितली त्यांनी. काय ती सिद्धावस्था. गुरुदेव पुढे म्हणाले, अरे मुक्तानंदा, तू क्षुद्र समजुतीने पाहतो आहेस. अशा प्रकारच्या समजुतीमुळे तू चुकीच्या दिशेने चालला आहेस. तुझा दृष्टिकोन बदल, तुझी समज सुधार. मग पहा की जग तर फक्त एक क्रीडा आहे. करमणुकीचा एक चित्रपट आहे. ते सत्यही नाही आणि असत्यही नाही. हे रहस्य जाण, तेव्हाच तुला काही प्राप्त होईल. किती महान शिकवण होती ती आणि पूर्णतः सत्य. किती दिव्य आत्मज्ञान. ही आहे करुणामय सिद्ध गुरूंची शिकवण. तर इथे अनुभूती देत आहेत, किती स्पष्ट आणि किती ट्रान्सपरंट आहेत आणि किती पारदर्शक आहेत, की आपले मानस भाव पण काय आहेत हे बाबा मुक्तानंद आपणा सर्व साधकांसाठी खुलं करत आहेत. आणि त्यांनी मानसिकरित्या केलेल्या चुका पण ते सांगतायत. आणि इथे कपटी म्हणालेले आहेत की ह्या जगात कोणीच कपटी नाही. म्हणजे भगवंताने निर्माण केलेली सृष्टी कपटी असूच शकत नाही. तर त्यामुळे हे नंतर मानवी भावातनं निर्माण केलेल्या सवयी आहेत आणि स्वभाव आहे. त्यामुळे ते तसे त्यांना सांगतायत की खरेच कोणी कपटी मनुष्य आहे का? तर हे ते सांगतायत की अशी निर्मिती भगवंत चुकीची करूच शकत नाही. आणि तू जे पाहतो आहेस ते क्षुद्र दृष्टीने पाहतोय म्हणून तुला तसं दिसतंय. ही सर्व सृष्टी आहे ही भगवंताने निर्माण केलेली त्याची लीला आहे. त्याने मांडलेला हा एक नाटक आहे, हे रंगमंच आहे. आणि त्याला त्याप्रमाणे पहा, मग तुला इथं कोण कपटी, कोण क्षुद्र, कोण श्रेष्ठ, कोण कनिष्ठ असं दिसणार नाही. तर ते हे दोन दृष्टी सांगतायत की आपल्याला इथे की भगवंताच्या सृष्टीमध्ये असं चुकीची निर्मिती मुळात ती झालेली नाही आहे. आणि तुला ती दिसते कारण आपण त्या सृष्टीला त्याची लीला, त्याचं नाट्य ह्या दृष्टीने नाही पाहत आहे. त्यामुळे आपल्याला दिसते हे असं आपण भेददृष्टीने पाहतोय. जर आपण जसा पिक्चर बघतो तर एखादा त्यात विलन असेल, एखादा त्यात मदत करणारा असेल, हे जसे कॅरेक्टर्स त्यामध्ये आवश्यक असतात, तसेच ह्या सृष्टीमध्ये हा रंगमंच आहे, तिथे सगळ्या प्रकारचे कॅरेक्टर आहेत आणि ते त्या वेळेला येतात आणि आपलं जो रोल आहे तो त्याचं काम करतात, तो प्ले करतात. म्हणजे त्याचे अभिनय तो पूर्ण करतात आणि निघून जातात. तर अशा पद्धतीने आपण जर पाहिलं तर मग आपली दृष्टी ही भेददृष्टी होऊ नाही शकत. तर पुढे ते सांगतात, दुसऱ्या एका वेळी मी माझ्या बाबांच्या जवळ असताना कोणीतरी एक चूक केली आणि मी हळूच बोलून गेलो, अरे मूर्खा. आज मी पण बोलली आहे मूर्ख हा शब्द थोड्या वेळापूर्वीच. दुसऱ्या एका वेळी मी माझ्या बाबांच्या जवळ असताना कोणीतरी एक चूक केली आणि मी हळूच बोलून गेलो, अरे मूर्खा. बाबांनी ते ऐकले आणि म्हणाले, इकडे ये. मूर्खाचा जन्म झाला तरी कधी? बाबांनी ते ऐकले आणि म्हणाले, इकडे ये. मूर्खाचा जन्म झाला तरी कधी? हे ब्रह्मांड जेव्हा अस्तित्वात आले तेव्हा ईश्वराने सर्व काही निर्माण केले, म्हणून सर्व काही ईश्वरच आहे. त्याने मूर्ख कधी बनविला? ते घडले तरी कधी? माझ्याकडे उत्तर नव्हते. तू त्याच्यामध्ये स्वतःचाच मूर्खपणा पाहिलास. हो बाबा, मी म्हणालो. खरे आहे, त्या माणसात मी माझाच मूर्खपणा पाहिला. तर हे जग तसेच दिसते जसे तुम्ही त्याकडे पाहता. इतरांवर, या संपूर्ण सृष्टीवर तुम्ही तुमचाच दृष्टिकोन लादता. अन्यथा हे जग दुसरे काही नसून परमेश्वरच आहे. प्रत्येकजण त्या मनोहर भगवंताचेच प्रतिरूप आहे. प्रत्येकजण परमसत्याची ज्योत आहे. म्हणून मी पुन्हा पुन्हा म्हणतो, अत्यंत प्रेमाने व सन्मानाने आपल्या सर्वांचे हार्दिक स्वागत. का? कारण सर्व काही ते सत्य आहे. तर आता इथे पहिला अनुभव दिला की तिथे त्यांना कपटीपणा दिसला. दुसरा अनुभव आहे की काही गोष्ट घडली असेल की समोरची व्यक्ती काही मूर्खासारखं म्हणा की म्हणजे काही प्रचंडच अज्ञानाने वागत असेल आणि त्याला समजवण्यासाठी आपण अनेकदा म्हणतो, अरे मूर्खा तू. म्हणजे समोरच्याला जर होशच येत नसेल तर त्यावेळेला हे शब्द सहज बाहेर
पडतात. अनेकदा त्या होश नसेल आणि त्याला ताळ्यावर आणण्यासाठी हे शब्द निघतात बाहेर आणि काही जण जाणीवपूर्वक ते मूर्खच आहे असं एक काय कुत्सितपणे बोलण्यासाठी तो शब्द वापरू शकतात. 2 प्रकारे शब्द आहेत, की एखाद्याला भानावर आणण्यासाठी पण आपल्याला मूर्खपणा सोडून दे, ही चुकीची समज तुझी सोडून दे, असं म्हणण्यासाठी वापरला जाऊ शकतो शब्द तो किंवा दुसऱ्या वेळेला जो इथे कल्याणाची भावना आहे, दुसऱ्या ठिकाणी जी आहे, की कुत्सितपणाने आपण एखाद्याचं परचिंतन करतो त्यावेळेला की तो शब्द वापरतो. कल्याणाच्या भावनेसाठी एक वेळेस ठीक, पण ह्या दुसऱ्या कुत्सित भावनेसाठी तर अत्यंत घातक आहे हा कुठल्याही प्रकारचा शब्द. तर इथे त्यांनी सांगितलंय की मूर्खाची निर्मिती जन्म कधी झाला होता ते तरी सांग. तर मग आता जर ईश्वराने निर्माण केलेली सृष्टी आहे, तर त्यामध्ये असं मूर्ख कसं कोणाला तो बनवेल? तर त्यामुळे सर्वच काही ईश्वरासमान शुद्ध, पवित्र आणि शक्तिशालीच निर्मिती केलेली कल्याणकारीच असणार आहे. तर हे तिथे सांगतायत. आणि यातून आपल्याला सांगतायत, की जेव्हा आपल्याला कुठे दोष दिसतात, तेव्हा ते दोष आपल्याच आपल्याच अंतरीचे असतात, की जे त्याला समोर दिसत असतात. कारण आपण आपल्या दृष्टीने जग पाहत असतो. तर त्यामुळे जसं मी आहे तसंच मला जग चांगलं दिसेल किंवा जसं मी आहे, माझ्या आतमध्ये जर एखादा दोष असेल, तर तो दोष मला दुसऱ्यात पण दिसेल. तर ही गोष्ट आहे आणि भगवंताने मलाही दोषपूर्ण नाही बनवले आणि दुसऱ्यालाही नाही बनवले. भले दुसऱ्यात आता त्याच्या मानवी भावनेतनं दोष आले असतील तरी हरकत नाही. पण मला जर मी आतमधून पूर्ण शुद्धतेचा अनुभव घेतला, तर मी आतमध्ये निर्दोष झाली. निर्दोषच आहोत आपण. पण जे दोष लावून घेतलेत अनंत जन्मांमुळे, ते जर आपले निघून गेले, तर आपल्याला बाहेर दिसणारच नाहीत दोष. तर हे ते सांगतायत, की ह्या पद्धतीने खूप गहन आणि सूक्ष्म तत्व सांगतायत आणि म्हणूनच आपल्या संतांना कोणाच्या दोष दिसत नव्हते बिलकुल. त्यांच्याशी कोण कितीही कसंही वागलं तरी ते दोष त्यांना दिसत नव्हते. कारण ते प्रत्येक गोष्टीला जाणत होते, की हा दोषपूर्ण वागतोय खरा, पण त्याचं ते बाह्य वागणं आहे, पण अंतरी हा पूर्ण शुद्ध आहे. आणि दुसरी गोष्ट त्याचं ते बाह्य वागणंसुद्धा हा हा सृष्टीचा एक खेळ आहे, हे नाटक चालू आहे. ही एक चित्रपट म्हणा, एक नाटक म्हणा, हा रंगमंच आहे आणि इथे त्या वेळेला तो व्यक्ती ते वागणार आहे. अशा पद्धतीने ते त्याला घेऊन नाटकाप्रमाणे ते घेऊन एक तसा साक्षी दृष्टीने पाहण्याची ताकद संतांमध्ये होती आणि ती आपण मानवली पाहिजे. तर अशा पद्धतीने आणि ते मुळात स्वतः निर्दोष असल्यामुळे त्यांना ते दोषही दिसत नव्हते. तर ह्या सगळ्या हे खूप मोठे सिद्धांत त्यांनी ह्या स्वतःच्या अनुभवातून दिलेत आणि भगवान नित्यानंदांनी त्यांना कसं मार्गदर्शन करून त्यांना पुढे सांगतायत, की मी जेव्हा साधना करीत होतो, तेव्हा एकदा माझी भेट एका माणसाशी झाली, की जो रिद्धी-सिद्धी म्हणजे अलौकिक शक्ती कशा प्राप्त करायच्या हे शिकवीत असे. काही काळ मी त्याच्याकडून ती विद्या शिकलो. रेल्वेचे किंवा बसचे तिकीट निर्माण करून दाखविण्याची शक्ती त्याच्याकडे होती. आता एक रिद्धी-सिद्धी असलेला माणूस त्याच्याशी त्यांची भेट झाली. की काही काळ मी त्याच्याकडून ती विद्या शिकलो. रेल्वेचे किंवा बसचे तिकीट निर्माण करून दाखविण्याची शक्ती त्यांच्याकडे होती. अर्थातच ते तिकीट नकली असे. तो एका कागदाचा तुकडा फाडून त्याची ₹5 नोटसुद्धा बनवू शकत असे. जी 5 तासांपुरतीच राहत असे आणि नंतर पुन्हा एक साधा कागद होऊन जाईल. तो एखादी सफरचंदाची फोड एका जागेवरून दुसऱ्या जागी स्थानांतरित करू शकत असे. जर एखाद्याच्या खिशात एक वस्तू असली तर ती वस्तू तो दुसऱ्याच्या खिशात पोहोचवू शकत असे. ते सर्व बनावट होते, खोटे होते. ती भगवत कृपा नव्हती. ती तर फक्त साधी हातचलाखी होती. त्यात काहीच अर्थ नव्हता. या सर्व जादू शिकून झाल्यानंतर मी माझ्या बाबांना भेटायला गेलो. मी तिथे पाऊल ठेवता क्षणीच त्यांनी एक मोठी काठी काढली आणि मला रागावू लागले. ते ओरडले, "चोरा, लबाडा, लफंग्या, इथे काय करतोस? चालता हो इथून." मी पळ काढला. मग मी त्यावर विचार करू लागलो. ते मला चोर म्हणाले. ते मला लबाड म्हणाले. मी तर कधीच काहीही चोरलेले नाही. कुणालाच फसविलेले नाही. ते असे का म्हणाले? म्हणून मी परत गेलो व आत डोकावून पाहिले. मला खरोखरच त्यांच्याजवळ जायचे होते. त्यांनी परत काठी उगारली आणि ते ओरडले, "नालायका, निघून जा इथून." मी परत पळ काढला.
मी त्याबद्दल विचार करू लागलो. मी तर तसे काहीच केलेले नव्हते. ते माझ्याबद्दल असे का बरे बोलले असतील? मी खरोखर फार अस्वस्थ झालो. मला वाटले, की आता माझी छाती फुटणार आहे. शेवटी माझ्यातील विवेकबुद्धीने मला ही समज दिली, की त्यांनी काहीही केले तरी हरकत नाही. गुरूंचा क्रोध, गुरूंचा शाप, गुरूंचा आशीर्वाद हे सगळे सारखेच असतात. ते दुसरे काही नसून कृपेचाच वर्षाव असतो. म्हणून मी स्वतःला सावरले व सगळे धैर्य एकवटून पुन्हा आत गेलो. त्यांनी ती मोठी काठी माझ्या दिशेने आधीच फेकली होती. त्यामुळे मी त्यांच्या हाताला लागण्यासारखा त्यामुळे ती त्यांच्या हाताला लागण्यासारखी नव्हती. पण त्यांच्याकडे अजून एक छोटी छडी होती. ती घेऊन त्यांनी मला जोरात मारले व म्हणाले, "पुन्हा करशील असे?" त्यांनी मला इतक्या जोरात मारले, की तुम्हाला कल्पनाही करविणार नाही. अत्यंत विनम्रतेने मी त्यांना म्हणालो, "मी काय चूक केली ते मला कळत नाही." ते म्हणाले, "तू त्या नकली सिद्धी शिकलास की नाही?" "हो, हो." मग मी वचन दिले. "हो, हो." मग मी वचन दिले, "पुन्हा कधी असे करणार नाही, कधीच करणार नाही." "जन्मात कधी त्या सिद्धी वापरशील? जन्मात कधी त्या सिद्धी वापरशील? पुन्हा त्या नकली सिद्धींनी लोकांना फसविण्याचा प्रयत्न करशील?" "नाही." मी म्हणालो. मग ते मला म्हणाले, "एक साधू आपल्या आत्मस्वरूपात पूर्णपणे निमग्न असतो. तो आपल्या साधनेत पूर्णतः तल्लीन झालेला असतो." एक साधू आपल्या आत्मस्वरूपात पूर्णपणे निमग्न असतो. तो आपल्या साधनेत पूर्णतः तल्लीन झालेला असतो. तर इथे त्यांना आता त्यांनी त्या जादूगाराकडून किंवा अशी जी सिद्धी असेल, त्यांच्याकडून ती सिद्धी शिकली आहे हे कसं कळलं त्यांना? किंवा हेच आहे की हे पूर्णतः अ, आपल्या शिष्यावरती नजर ठेवून असतात. ते जरी गणेशपुरीत होते आणि ते दुसऱ्या ठिकाणी जरी ती विद्या शिकले असतील, तरी त्यांना इथे कळलेलं होतं, की आपला शिष्य हा ती विद्या शिकला आणि ते त्यांना आवडलं नव्हतं. आणि ते त्यांना आवडलं नाही याचा निषेधसुद्धा त्यांनी अगदी मारूनसुद्धा त्यांना केलेला आहे. तर असे हे सद्गुरू असतात, की जे आपल्याला वेगवेगळ्या प्रकारे आपल्याला स्वच्छ करतात. इथे त्यांनी दिलं आणि इथे सगळ्यात महत्त्वाची गोष्ट सांगितलेली आहे, की इथे ते म्हणतायत, की एक साधू आपल्या आत्मस्वरूपात पूर्णपणे निमग्न असतो. तो आपल्या साधनेत पूर्णतः तल्लीन झालेला असतो. त्यांना ते आवडलंच नाही, की अशा अशा प्रकारच्या सिद्धी शिकणं, कारण ते आत्मस्वरूपाचं नाहीच आहे काही. तर एक साधू हा कायम आत्मस्वरूपात तल्लीन असतो, आत्मस्वरूपात निमग्न असतो. त्यामध्येच तो त्याचं चित्त, लक्ष पूर्णतः आत्मलीन झालेलं असतं. हे साधूचं लक्षण त्यांनी सांगितलेलं आहे आणि असं असणं आवश्यक आहे. त्यामुळे ह्या सिद्धी न शिकणं हे आहे आणि शिकला तर तू पुन्हा वापरशील का? त्यांनी वापरल्या नव्हत्याच, पण तरी त्या आल्या आहेत, शिकल्या आहेत, म्हणजे कधी ना कधीतरी वापरण्याचा मोह हा होऊ शकतो. तर त्यासाठी त्यांनी ताकीद पण केली आणि जोरदार मारलं, की त्याच्या वेदना किती झाल्या आहेत, ते मी सांगूही शकत नाहीत. इतकं मला कल्पना करवणार नाही तुम्हाला, की इतकं जोरात त्यांनी छडीने मारलेलं आहे. तर हे सांगतायत. आता पुढे सांगतायत, की चमत्काराच्या फंदात सापडलेले एक सज्जन होते. त्यांचे नाव होते नारळवाले बाबा. आता अजून दुसरं एक गोष्ट सांगते. चमत्काराच्या फंदात सापडलेले एक सज्जन होते. त्यांचे नाव होते नारळवाले बाबा. ते काय करीत, की ते लोकांना नारळ आणायला सांगत आणि मग तो फोडत आणि लोकांच्या प्रश्नाचे उत्तर त्या नारळातून निघे. ते उत्तर कधीच खरे नसे. कोणाला मूल हवे असेल तर उत्तर येई, की अ, तर तर उत्तर येई, की संतती होईल, पण मूल कधीच होत नसे. जर कोणाला धनसंपत्ती हवी असेल तर उत्तर येई, की पैसा मिळेल, पण त्यांना कधीच पैसा मिळत नसे. माझे व नारळवाल्या बाबांचे जिव्हाळ्याचे संबंध आहेत. वर्षातून 2दा ते आश्रमात येतात. ते पहिल्यांदा आले माझे गुरु भगवान नित्यानंद यांच्या जीवनकाळात. माझ्या बाबांचा स्वभाव मोठा विचित्र होता. त्यांच्याकडे जाताना जर योग्य रीतीने गेले नाही, तर त्यांना राग येईल. वास्तवात ते इतके रागीट होते, की बहुतेक लोक त्यांच्याजवळ जात नसत. लोक त्यांच्यापासून अंतर राखून जरा दूरच उभे राहत. कारण त्यांना भीती वाटे. मला सुद्धा त्यांची भीती वाटे व मीही त्यांच्या फार जवळ जात नसे. त्यांना जर राग आला,
तर ते जवळ पडलेली कुठलीही वस्तू उचलत व फेकून मारीत. गुरुदेव अवधूत होते. ते सर्वोच्च कोटीचे एक दिव्य संत होते, जे परंपरागत चौकटीच्या पलीकडे होते. ते फक्त एक लंगोटी नेसत आणि कधी-कधी एक कांबळे. पण ज्या लोकांकडे बघण्याची दृष्टी होती, ते पाहू शकत की त्या कांबळ्याने अवघ्या ब्रह्मांडाला धारण केले आहे. एक दिवस नारळवाले बाबा गुरुदेवांकडे गेले. त्यांना पाहिल्याबरोबर नित्यानंद बाबा त्यांना जोरजोरात शिव्या देऊ लागले आणि धोंडा उचलून शिव्या देत देत ओरडत त्यांच्या मागे धावले. नारळवाले बाबा घाबरून तिथून पळून गेले. जवळच असलेल्या माझ्या निवासस्थानी जेव्हा ते पोहोचले, तेव्हा ते घामाने चिंब झालेले होते व भीतीने थरथर कापत होते. वेडेपिसे होऊन त्यांनी हाका मारल्या, "मुक्तानंद स्वामी, अहो मुक्तानंद स्वामी." बाहेर येऊन मी विचारले की काय झाले? गुरुदेव हातात धोंडा घेऊन मला मारायला धावले. मला माहीत नाही की माझ्या कुठल्या गोष्टीने ते एवढे रागावले. शिवाय ते माझ्यावर ओरडले. खोटारडा, चमत्काराचा व्यापारी. त्यांनी मला एवढे घाबरविले आहे की अजूनही भीतीने थरकाप होतो आहे. मी त्यांना म्हणालो, "घाबरू नका, अस्वस्थ होऊ नका. क्रोधाद्वारेही महात्मा तुम्हाला आशीर्वादच देत असतात. नित्यानंद बाबा तुम्हाला मारोत किंवा तुमच्यावर प्रेमाचा वर्षाव करोत, त्यांची दोन्ही कृत्ये तुमचे कल्याणच करतील, तेव्हा चिंता करू नका." याने ते जरा शांत झाले आणि त्यांना पटले की त्यांच्यामुळे एका महात्म्याला राग आल्याने त्यांचा सर्वनाश झालेला नाही. थोड्या वेळाने त्यांनी सांगितले की त्यांनी काही खाल्लेले नाही आणि त्यांना खूप भूक लागली आहे. त्यांनी मला विचारले की माझ्याकडे काही खायला आहे का? मी म्हटले, "मी तुम्हाला 2 नारळ देतो. ते फोडा व त्यातून भोजन प्रकट करा. मग आपण दोघेही मस्तपैकी पोटभर जेवण करू." नारळवाल्या बाबांनी मग कबूल केले. खरे तर खाण्याचा कोणताही पदार्थ मला उत्पन्न करता येत नाही. मी लोकांना दाखविण्यापुरत्याच वस्तू प्रकट करू शकतो. म्हणूनच तर नित्यानंद बाबा तुमच्यावर एवढे रागावले आणि तुमच्या अंगावर धावून आले. नंतर अर्थातच मी त्यांना जेवण दिले. तर अशा रीतीने हे नारळवाले बाबा हे दुसरे की जे नारळाच्या रूपातून लोकांना त्यांचं दिशाभूल करत होते. आणि ते जेव्हा भगवान नित्यानंदांना पहिल्यांदा भेटायला गेले, आता भगवान नित्यानंदांची त्यांची पहिलीच भेट आहे. त्यांना त्यांच्या संदर्भात असं समोरून विशेष काहीच माहीत नाही, पण पहिलीच भेट आहे तरीसुद्धा त्या पहिल्या भेटीतच त्यांनी त्यांच्यावरती शिव्यागाळ सुरुवात केली आणि एक हातात येईल ते त्यांच्या हातात तेव्हा दगड आला असेल. तो धोंडा तो आलाय आणि तो घेऊन ते इतके त्याच्यावरती चिडलेत की तो घेऊन त्याला मारायला ते आता दगड म्हटल्यानंतर तो मारला तर त्या दगड कोणी हातात घेतला तर आपण पण पळत सुटू. तसे ते पळत सुटलेत आणि गणेशपुरीपासून गुरुदेव सिद्धपीठ आहे. तर ते अंतर जवळ-जवळ चालत पण 20-25 मिनिटाचं अंतर आहे ते चालत. तर दूर अंतर आहे तसं ते. तर किंवा अर्धा तास पकडू आपण चालत जर गणेशपुरी आणि गुरुदेव सिद्धपूर. तर तिथून ते गणेशपुरीपासून ते पळत तिथपर्यंत आलेत बाबा मुक्तानंदांच्या गुरुदेव सिद्धपीठापर्यंत म्हणजे त्यांच्या आश्रमापर्यंत किंवा ते जिथे होते तिथपर्यंत. तर ही घटना घडली. त्यांना हे अशा पद्धतीने रिद्धी-सिद्धींचा वापर दुसऱ्यांना फसवण्यासाठी करणं ही गोष्ट पटत नव्हती आणि असे कुठलीच अशुद्धी या महान विभूतींना सहन होत नाही आणि त्यामुळे अनेक महान विभूती लोकांना शिवागाळ करणं किंवा हातात येईल ते मारणं हे ते करायचे की जेणेकरून ते जवळ येऊ नयेत ही माणसं. हे पण होतं. तर हे घटना त्यांनी सांगितलेली आहे. भारतामध्ये असे बरेच योगी होऊन गेले जे हवेत तरंगण्याची सिद्धी दाखवू शकतात. ती शिकण्यासाठी त्यांना पुरा जन्म घालवावा लागत असे. पण त्यात विशेष असे काहीही नसते. प्राणायामाने ते कुंडलिनी शक्ती जागृत करतात व नंतर योगाच्या 3 बंधांचा अभ्यास करतात. या आसनात ते दीर्घकाळ राहतात. अखेरीस योगाग्नीमुळे शरीरातील पृथ्वी व जलतत्व जळून जाते.
या 2 तत्वांमुळेच शरीराला जडपणा येतो. म्हणून ही 2 तत्वे जळून गेल्यावर व्यक्ती लगेच हवेत तरंगू शकते. हा फार परिश्रमपूर्वक अभ्यास असतो. परिश्रमपूर्ण अभ्यास असतो. माझ्या बाबांना असे करता येत होते. मला देखील ते शिकण्याची इच्छा होती. पण मी जेव्हा त्याचा अभ्यास करू लागलो, तेव्हा बाबा मला म्हणाले, "तुला हे शिकण्याची गरज नाही. तसेही पक्षी तर आणखी उंच उडतात." तर इथे त्यांनी ह्या अजून दुसऱ्या सिद्धी की ज्या योग, प्राणायाम ह्याने साध्य करू शकतात. आणि त्या सिद्धी आपण पण आता मध्ये एक व्हिडिओ मी बघितला. तर अ, हवेमध्ये असं तरंगणं किंवा तो काय आत्ताच 2 दिवसापूर्वीच एक व्हिडिओ बघितला होता. पद्मासन घातलेलं आहे आणि बहुतेक त्या जटेने असं बांधलेलं आहे झाडाच्या एका फांदीला आणि पद्मासन घातलेलं आहे आणि ओंकाराचा नाद चालू आहे, असा एक व्हिडिओ आहे. तर ह्यामध्ये असं तरंगू शकणं किंवा पाण्यावरून चालणं किंवा पाण्यावर तरंगणं ह्या सगळ्या बसून तरंगणं. तर ह्या सगळ्या ज्या विद्या आहेत, तर त्यामध्ये आपली कुंडलिनी शक्तीचं जागरण हे करू शकतात आणि कुंडलिनी शक्तीचं जागरण झाल्यानंतर आपल्या शरीरातली जी जडतत्व आहेत म्हणजे पृथ्वी तत्व ते जडत्व ते विरघळलं जातं किंवा जडत्व कमी होतं आणि त्यामुळे हलकं होतं शरीर. तर ही विद्या त्यांना प्राप्त असते त्यांच्या साधनेच्या बळावरती आणि प्रचंड परिश्रमपूर्वक ते अवगत करतात. तर इथे भगवान नित्यानंदांना ते हे सर्व कारण हे अवधूत अवस्थेत असलेले योगी ह्यांना सर्व अशा विद्या येत असतात आणि त्यांनी ते साधन केलेलं असतं. त्यांना ते अवगत असतं आणि सर्व विद्या त्यांना येत असतात. तर भगवान नित्यानंदांना हे अवगत होतं. बाबा मुक्तानंदांना नव्हतं. तर त्यांना असं शिकण्याची इच्छा होती आणि ते अभ्यास पण करू लागले होते ह्या विद्येचा. तर तेव्हा ते सांगतायत, की "तुला हे शिकण्याची गरज नाहीये आणि तसेही पक्षी तर आणखी उंच उडतात." तर ह्या विद्या आत्मज्ञान हेच महत्त्वाचं आहे. ह्या विद्यांपलीकडे ते आत्मज्ञान आहे. तर हे यातनं सांगतायत. आपले गोंदवलेकर महाराजांना पण ह्या विद्या सर्व अवगत होत्या. कारण त्यांना जन्मतःही अवगत होत्या त्या आणि ते विहिरीमध्ये किंवा पाण्याच्या डोहामध्ये वगैरे पण खूप कालावधी ते पाण्याच्या खाली राहू शकत होते. तासनतास पण राहू शकत होते. अगदी लहान वयात पण ते राहू शकत होते. असे गोंदवलेकर महाराजांच्या चरित्रामध्ये पण आहेत. आणि अजून एक त्यांना एक ते पण गुरूंच्या शोधात जेव्हा होते तेव्हा त्यांची पूर्ण भारत भ्रमंती झालेली आहे आणि विविध ठिकाणच्या संत, महान विभूती त्यांना भेटल्यात आणि त्यांच्याकडे असलेल्या विद्यासुद्धा त्यांनी महाराजांना दिलेल्या आहेत, गोंदवलेकर महाराजांना आणि त्यांनी त्या शिकल्यात. परंतु त्यांना हे नंतर सांगितलं, की "आम्ही तुझे गुरु नाही आहेत. तुला आम्ही अनुग्रह नाही करू शकत." असं करत ते वेगळ्या-वेगळ्या विद्या शिकल्यात प्रत्येक ठिकाणच्या आणि नंतर मग ते तुकामाईंकडे येऊन तिथे त्यांचा अनुग्रह झालेला आहे आणि मग पुढचं त्यांचं कार्य आहे. तर हे महाराजांना पण ह्या विद्या अवगत होत्या आणि त्याच्या चरित्रामध्ये पण आहे, की असंच एक विद्या आहे, की आता मला ते एक्झॅक्ट लक्षात येत नाहीये, पण 12 वर्षांचा कालावधी ती विद्या प्राप्त करण्यासाठी लागतो. तर महाराज म्हणाले, "एवढा वर्ष हे साधन करून जर असं समजा एक असं काही योगिक क्रिया होणार असेल फक्त तेवढीच, तर त्यासाठी 12 वर्ष वाया घालवायचे. त्यापेक्षा 12 वर्ष नामस्मरण करणं, आत्मलीन होणं हे जास्त महत्त्वाचं आहे. तर आपले हे संत आहेत, ह्या सर्व महान विभूती, ह्या सिद्धी किंवा अशा योगिक पद्धतीने सुद्धा काही आपण प्राप्ती करू, तर त्याला त्यांच्या दृष्टीने ते काही विशेष महत्त्वाचं नव्हतं. महत्त्व हे केवळ आणि केवळ आत्मलीन होणं, ह्या आणि त्या पद्धतीने आचरण असणं, ह्या गोष्टींकडे तो भर त्यांचा पूर्ण होता अखंड आणि तो भर आणि अट्टाहास आणि तोच उपदेश होता. कारण ते स्वतः त्या पद्धतीने राहत होते. त्यांच्याकडे एवढ्या सर्व विद्या असून सुद्धा त्या विद्यांचा मोह त्यांना नव्हता. पुढे ते सांगतात, "तुझ्याच अंतरातील पुस्तक वाच. तुझ्याच अंतरातील पुस्तक वाच. तुझ्याच अंतरातील पुस्तक वाच. माझ्या साधना काळाच्या दरम्यान एकदा मला उमगले की ज्ञान हे मनुष्याचे खरे स्वरूप आहे. शैव मतात सांगितले आहे, मनुष्यामध्ये जेव्हा शुद्ध ज्ञानाचा उदय होतो,
तेव्हा त्याला परमेश्वराची प्राप्ती होते. म्हणून मी खूप खूप पुस्तके वाचण्यास सुरुवात केली. मी गुरुदेवांच्या निवासस्थानापासून मैलभर दूर राहत होतो आणि त्यांच्या दर्शनाला जाताना मी काखेत एक पुस्तक धरून जात असे. माझे बाबा बराच काळ हे पाहत राहिले. त्यांना कदाचित वाटले असावे की मी कधी वाचन बंद करणार आहे की नाही. पण काहीही केल्या मी पुस्तके वाचण्याचे सोडू शकत नव्हतो. असे नव्हते की मी पुस्तकाला पकडून ठेवले होते, त्या पुस्तकानेच मला पकडून ठेवले होते. व्यसन जडले की असेच होते. ज्या गोष्टीचे व्यसन असते ती गोष्ट तुम्हाला पकडून ठेवते. शेवटी एक दिवस त्यांनी मला जवळ बोलावले व ते म्हणाले, "अरे मुक्तानंदा, इकडे ये. तू काखेत काय घेऊन फिरतो आहेस? हे उपनिषद आहे." मी म्हणालो, "माती." ते म्हणाले, त्यांना माती हा शब्द फार आवडे. सगळ्या गोष्टींना ते माती म्हणत. ते पुढे म्हणाले, "हे पुस्तक कसे लिहिले गेले तुला ठाऊक आहे का? कोणाच्या तरी मनाद्वारे पुस्तके निर्माण होतात. मन पुस्तके निर्माण करते. पुस्तकांनी मात्र आजपर्यंत एकही मन निर्माण केलेले नाही. तुझे मन कुठे आहे? ते कुठे गेले आहे? दुसऱ्या कोणाचे मन वाचण्याऐवजी तुझे मन कुठे आहे? ते कुठे गेले आहे? दुसऱ्या कोणाचे मन वाचण्याऐवजी ध्यान कर आणि मग स्वतःचेच मन वाच. हे पुस्तक बाजूला ठेव आणि ध्यान कर. खूप ध्यान कर. खूप ध्यान केल्याने तुझ्या अंतरातून खऱ्या ज्ञानाचे स्फुरण होईल. तुला पुस्तके वाचावी लागणार नाहीत. अंतरातील ज्ञान कितीतरी श्रेष्ठ आहे. स्वतःच्याच मनाने स्वतःचे पुस्तक लिही. ध्यान कर. ध्यान कर. तुझ्या अंतरातून खूप पुस्तके प्रकट होतील. ते खूप सुंदर संदेश आहेत. ते सांगतायत की परत एकदा आपण वाचू. ते सांगतायत की हे पुस्तक कसे लिहिले गेले तुला ठाऊक आहे का? हे पुस्तक कसे लिहिले गेले तुला ठाऊक आहे का? कोणाच्या तरी मनाद्वारे पुस्तके निर्माण होतात. मन पुस्तके निर्माण करते. पुस्तकांनी मात्र आजपर्यंत एकही मन निर्माण केलेले नाही. तुझे मन कुठे आहे? ते कुठे गेले आहे? दुसऱ्या कोणाचे मन वाचण्याऐवजी ध्यान कर आणि मग स्वतःचेच मन वाच. हे पुस्तक बाजूला ठेव आणि ध्यान कर. खूप ध्यान कर. खूप ध्यान केल्याने तुझ्या अंतरातून खऱ्या ज्ञानाचे स्फुरण होईल. तुला पुस्तके वाचावी लागणार नाहीत. अंतरातील ज्ञान कितीतरी श्रेष्ठ आहे. स्वतःच्याच मनाने स्वतःचे पुस्तक लिही. स्वतःच्याच मनाने स्वतःचे पुस्तक लिही. ध्यान कर. तुझ्या अंतरातून खूप पुस्तके प्रकट होतील. माझे गुरु काय सांगत होते त्यातील सत्य मला लगेच कळले. जेव्हा तुम्ही तुमच्या अंतरातील त्या ज्ञानकेंद्राला स्पर्श कराल तेव्हा तुम्हाला देखील ते सत्य उमगेल. आतापर्यंत तुम्ही फक्त चक्षुकेंद्रामध्ये वास करीत आला आहात, जे जागृतावस्थेचे स्थान आहे, आणि कंठ प्रदेशातील केंद्रात वास करीत आला आहात, जे स्वप्नावस्थेचे स्थान आहे. तुम्ही अजून हृदय केंद्रापर्यंत पोहोचला नाहीत, जे ध्यानामध्ये क्रियाशील होते. अंतरात ज्ञानाचे सृजनात्मकतेचे एक केंद्र आहे आणि तुम्ही जेव्हा ज्ञानाच्या त्या स्थानी पोहोचता तेव्हा महान काव्य व वाङ्मय आपोआप स्फुरू लागतात. शास्त्रीय ग्रंथांची रचना अशाच प्रकारे झाली होती. कुराण, गीता, बायबल, धर्मपद या ज्ञानकेंद्रातूनच सर्व शास्त्रीय ग्रंथ उत्पन्न होतात. काही लोक या केंद्राच्या थोड्याशा भागापर्यंत पोहोचतात तर इतर काही थोडे अधिक पोहोचतात. पण ज्ञानाचे हे संपूर्ण केंद्रस्थान प्राप्त करणे अत्यंत अवघड असते. जोपर्यंत जागृत झालेली अंतरशक्ती ही ज्ञानाचे महान भांडार असते. जागृत झालेली अंतरशक्ती ही ज्ञानाचे महान भांडार असते. त्या शक्तीपेक्षा जास्त ज्ञान कोणालाच नसते. जेव्हा ती तुमच्या अंतरी जागृत होऊन तुम्हाला प्रेरणा देते तेव्हा तुम्ही महान विद्वान बनू शकता. तुम्हाला तुमच्याच अंतरातील सत्याची अनुभूती बाहेरील पुस्तकांतून कशी होईल? पुस्तके अंतरातील सत्याचा नकाशा आखू शकतील, पण अंतरात गेल्याशिवाय तुम्ही त्याला कसे अनुभवू शकाल? माझे गुरुदेव
असे महात्मा होते, जे तुम्हाला तुमच्या अंतरातील पुस्तक उघडायला लावून ते वाचायला लावीत. तुम्हाला तुमच्याच अंतरातील सत्याची अनुभूती बाहेरील पुस्तकांतून कशी होईल? पुस्तके अंतरातील सत्याचा नकाशा आखू शकतील, पण अंतरात गेल्याशिवाय तुम्ही त्याला कसे अनुभवू शकाल? माझे गुरुदेव असे महात्मा होते, जे तुम्हाला तुमच्या अंतरातील पुस्तक उघडायला लावून ते वाचायला लावीत. आता इथे खूप सुंदर त्यांनी सांगितलेलं आहे, की हे सर्व पुस्तकं त्यांनी पुस्तकं वाचण्याचा नाद त्यांना लागला होता. कारण ज्ञान हे ज्ञान हे मनुष्याचे खरे स्वरूप आहे. असं खरे स्वरूप आहे हे त्यांना जाणवलं होतं त्यांच्या साधनेतनं, की ज्ञान हे मनुष्याचं खरं स्वरूप आहे. आणि शैव मतात सांगितलं आहे, की मनुष्यामध्ये जेव्हा शुद्ध ज्ञानाचा उदय होतो, तेव्हा त्याला परमेश्वराची प्राप्ती होते. शुद्ध ज्ञानाचा उदय होतो तेव्हा त्याला परमेश्वराची प्राप्ती होते, हे सांगितलंय. आणि ह्याने ते प्रभावित झाले, की ज्ञान हे मनुष्याचे स्वरूप आहे. म्हणजे ज्ञानस्वरूपच आहोत आपण. आणि ज्ञानाचा उदय झाल्यानंतर परमेश्वराची प्राप्ती होते. आता परमेश्वराची प्राप्ती करायची आहे, म्हणून मग ज्ञान हवंय. आणि ज्ञान प्राप्त करण्यासाठी मग पुस्तकं वाचली पाहिजेत, हे त्यांना जाणवलं. आणि वेगळा आपण सर्व अभ्यास केला पाहिजे, म्हणून त्यांनी पुस्तकं वाचण्याचा, ग्रंथ वाचण्याचा सपाटा लावला. आणि त्यामुळे ते त्यांच्याजवळ कायम एखादं पुस्तक असायचंच. तर त्या संदर्भात इथं त्यांनी खूप चांगलं मार्गदर्शन केलेलं आहे, की चांगलं म्हणजे सत्य, म्हणजे सत्य, पूर्ण सत्य परखडपणे. आणि सांगितलेलं आहे की इथे जे जे पुस्तकं आहेत निर्माण झाली आहेत सर्वांनी, जी निर्माण केलेली आहेत, ती त्या त्यांना जे अनुभवलेलं आहे त्या मनातून ते रेखाटलं गेलेलं आहे. पण कुठल्याही पुस्तकाने मन नाही तयार केलेलं आहे. आणि जर आपल्याला ज्ञान कमवायचं असेल, प्रत्येक व्यक्तीला जर ज्ञान कमवायचं असेल, तर त्याने पुस्तकं वाचावीत, नाही असं नाही. परंतु पूर्णतः पुस्तकं वाचले तर आपल्याला ज्ञान होईल, ही गोष्ट नाही आहे. तर एक मार्गदर्शन होऊ शकतं. मार्गदर्शन झाल्यानंतर जोपर्यंत आपण ध्यान करत नाही, आपल्या अंतरी जात नाही, तोपर्यंत आपल्याला जे सत्य ज्ञान आहे, जे आत्मज्ञान आहे, म्हणजे जे आत्म्यातून येणार आहे, ज्याला प्रज्ञा म्हटलं जातं किंवा ज्याला जीवनाचं सत्य ज्ञान म्हटलं जातं, ते ज्ञान होऊ नाही शकत. आपण ठराविक पातळीपर्यंत, आता समजा आपण एखादा विचार वाचला, चांगला विचार वाचला, तर तो मनाच्या पातळीपर्यंतच पोहोचेल, की हा आपण सत्य बोललं पाहिजे. किंवा आता जसं मगाशी आपण वाचला, की भगवंताने कुठली सृष्टी जी निर्माण केलेली सृष्टी आहे त्याच्यात कोणीच कपटी नाही किंवा कोणीच शूद्र नाही, हे आपण वाचलं. तर हे आपल्या मनाला पटेल. आणि आपण काही प्रसंगामध्ये आता तसं आपण काही बघणार नाही किंवा मूर्ख म्हणणार नाही किंवा कपटी कोणाला म्हणणार नाही किंवा आपली नजर आपली क्षुद्र होणार नाही. आता हे मनाच्या पातळीवर न वागू. पण जेव्हा आपण ध्यान करू किंवा जेव्हा आपल्याला ही अनुभूती आत्म्याच्या पातळीपर्यंत होईल, तेव्हा आपल्याला खरंच असं वाटेल, की नाही, खरंच या जगात सर्व काही शुद्ध आणि असं निर्माण झालेलं आहे. मनाच्या पातळीवरनं स्वीकारणं वेगळं आहे. आणि जेव्हा आत्म्याला ते जाणीव होते, तेव्हा ते स्वीकारणं हे परमनंट स्वीकारणं आहे. ते कायमस्वरूपी स्वीकारणं आहे. हा फरक आहे. आणि जी अनुभूती येते, हा आता ते ध्यान केल्यानंतरच कळेल, की हा दोनमधला फरक काय आहे. किंवा एखादी गोष्ट आपण मनापासनं करतो आणि एखादं गोष्ट अंतरातून पूर्ण करतो. म्हणजे मनापासून करणं ही पण चांगली गोष्ट आहे, परंतु त्या मनाच्या पलीकडे जाऊन जे आत्मिक दृष्टीने करणं, ही अजून वेगळी गोष्ट आहे. आणि ती एक वेगळी पातळी आहे. ती कम्प्लिटली वेगळी पातळी आहे. ती कम्प्लिटली वेगळी पातळी आहे. तर हे त्यांना सांगायचं आहे. त्यामुळे ही जे सगळं वाचन आहे, हे आपल्याला एका पातळीपर्यंत मदत करतं. ते मार्ग दाखवू शकतं, नकाशा दाखवू शकतो. ते नकाशा दाखवू शकतो, की हां बाबा, मस्तकामध्ये किंवा आपल्या मस्तकात, आपल्या हृदयात मन असतं. मस्तकात सगळे नीलबिंदू आहे, नील नक्षत्र आहे. त्यातनंच आत्मा बाहेर येतो. हे सगळं आपल्याला सांगितलं. हे मार्गदर्शक झालं. हे मार्गदर्शक झालं. हा त्यांनी घेतलेला अनुभव, हा त्यांची संपत्ती त्यांनी शब्दातनं, त्यांच्या मनाच्या माध्यमातनं सांगितली, सर्वांना खुली केली. हे मार्गदर्शक झालं.
पण हे आपलं तेव्हाच होईल जेव्हा आपण आतमध्ये जाऊ आणि आपल्या आतमध्ये जाऊन आपल्या अंतरातनं ती अनुभूती घेऊ आणि आपल्या आतमध्ये जाऊन त्याचा पडताळा करू, ताळा करू, त्याची अनुभूती घेऊ, तेव्हा ती आपली संपत्ती होणार आहे. आणि ह्यासाठी त्यांनी सांगतात, की तुला मन नाही आहे का? तू दुसऱ्यांच्या मनाचं वाचतोयस, तर तुझ्याकडे पण मन आहे ना, ते कुठे गेलंय? तुझ्याकडे मन आहे ना, ते ते कुठे गेलंय? तर ते तुझ्याकडेच आहे, कुठे गेलं नाही दुसरीकडे. तर ते वाचण्यासाठी तू ध्यान कर, खूप ध्यान कर आणि अंतरात जेव्हा जाशील, तेव्हा तुला अंतरात जात मनाच्या पलीकडे जाऊ, त्यावेळेला जे आत्मतत्व आहे, जी शक्ती आहे आणि ती शक्ती सर्वतः ज्ञानस्वरूप आहे, क्रियास्वरूप आहे. त्या शक्तीमध्ये सर्व काही भांडार आहे ज्ञानाचा. त्या शक्तीला तू स्पर्श करतील, त्या शक्तीचा अनुभव घेशील, तर ती शक्तीच ज्ञानस्वरूप आहे. तर ते ज्ञान तुला प्राप्त होईल. तर ही गोष्ट आहे आणि ते अंतर्ज्ञान आहे आणि ते ज्ञान आपणाला अ, अ, पूर्णतः आपला कायापालट करून टाकतं. जे आपले संत आहेत, तर त्यांचं वागणं प्रत्येक गोष्टींचं हे मानसिक वागणं नव्हतं, तर ते आत्मिक वागणं होतं. आता आपण चांगलं वागण्यासाठी थोडी सवय लावून घेतो. नाही बाबा, मनाला वाईट वाटून नाही घ्यायचं, पण कुठेतरी ते होरपळलेलं असतंच. पण जेव्हा आपण आत्मिक आपल्याला पटतं की नाही, अ, वाईट नाही म्हणजे सगळंच आत्मिक पातळीवरती पटतं, तेव्हा मग ते होरपळणं नाही होत. तेव्हा तो आनंद अनुभूती असते. काही हा भाग आहे. मनाच्या पातळीवरनं एखाद्याशी चांगलं बोलणं किंवा वाईट वाटून न घेणं, हे चांगली गोष्ट आहे, चांगलं कर्म आहे. सत्कर्मामध्ये ते येईल, सात्विक कर्मामध्ये ते येईल. पण कुठेतरी, कुठेतरी काहीतरी असतं त्याच्यातही अजून. कुठेतरी छोटीशी अपेक्षा असते. कुठेतरी दुखावलंपणा, दुसऱ्याला नाही दुखावत, पण कुठेतरी स्वतः थोडंसं होरपळलेलं असतं, थोडं इजा झालेली असते. हे मनाच्या पातळीवरच्या गोष्टींमध्ये बऱ्यापैकी होत असतं. पण जेव्हा मनाच्याही पुढच्या पातळीवरती जातो, तेव्हा त्याच परिस्थितीमध्ये आपणाला अ, जे आपण ते आतून स्वीकारतो, आतून आपल्याला सर्व काही आपली कार्य होतात किंवा आतून स्वीकारलेलं असतं. त्यामुळे तिथे थोडंही कुठलाही किंतु परंतु नसतो. थोडंही अपेक्षा नसते. थोडंही होरपळणं नसतं. थोडंही दुःख झालेलं नसतं आणि तिथे केवळ अनुभूती ही आनंदाची असते. कारण पूर्ण ज्ञान असतं तिथे. कारण जेव्हा आत्मिक पातळीवरती आपण जातो, तेव्हा आत्मतत्व हे पूर्ण ज्ञान सच्चिदानंदमय आहे. ज्ञानस्वरूप आहे, आनंदमय आहे, सुखस्वरूप आहे. ती शक्ती तेवढी आहे. त्यामुळे तिथून तीच परिस्थिती आहे, पण जी आत्मिक पातळीतून बघतो, तेव्हा ती आनंद स्वरूप होते. तेव्हा तिथे आपण तेच मनाच्या स्वरूप पातळीवरून बघू, कुठेतरी ते हे असतं. तर त्यामुळे हे ज्ञान सांगतायत ते, की तू आतमध्ये जा आणि तिथून ती अनुभूती घे आणि मग तुझ्या अंतरीच ते ज्ञान आहे. तर हे आपल्याला अशा पद्धतीने स्वावलंबी बनवण्याचा ते प्रयत्न वाचावं, मार्गदर्शन घ्यावं, ह्या अनुभूती आपल्याला प्रेरणा देतात. पण ह्या अनुभूती आपल्या तेव्हा होतील किंवा त्यांना काय म्हणायचं हे तेव्हा आपल्याला पूर्ण कळेल, की जेव्हा आपण ध्यान थोडंसं करू आणि आपण लवकरच ते पण सुरू करूया, सगळे मिळून एकत्रित ध्यानाची पण साधना. इथं आपण थांबूयात. उद्या पुढचं वाचूया.